कुणीतरी मरणार असेल तर गल्लीतील लावारिस कुत्रे हेल काढून रात्रीचे रडायला सुरुवात करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना संसदेमध्ये असाच आवाज काढून काँग्रेसचे खासदार रडत असतात। भारत जोडो यात्रेत यथेच्छ शिवीगाळ, संसदेत अत्यंत आक्रमक उल्लेख केली गेलेली परंतु अत्यंत घाणेरड्या भाषेतली भाषणं आणि नंतर बेसूर अरण्यरुदन हे काँग्रेसचं आता वैशिष्ट्य झालं आहे। पण यामागे काँग्रेसचं नक्की दुःख काय आहे हे समजून घेणं देखील गरजेचं आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात महाप्रपंच आणि आज आपण बोलणार आहोत एका विषयावर, तो म्हणजे काँग्रेसचं नेमकं दुखणं काय आहे आणि काँग्रेस अशी पिसाळण्यासारखी का वागत आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती, अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करून ठेवा। सोबतच व्हिडिओ बद्दल तुमचं जे काही मत आहे ते कमेंट मध्ये मांडायला अजिबात विसरू नका। महाप्रपंच म्हणजे तुमचं मत मांडण्यासाठीचा हक्काचा मंच आहे। चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, काँग्रेस अशी पिसाळल्यासारखी का वागत आहे याचं कारण जाणून घेण्या अगोदर काही गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। यांचा नेमका काय खेळ चालू आहे ते आपल्याला लगेच लक्षात येईल। आपला देश, आपली संस्कृती आणि आपली सामाजिक व्यवस्था ही जगातील आदर्शाची व्यवस्था होती। त्यामुळे आपला देश हा समृद्ध, सुखी, संपन्न आणि तृप्त असा होता। जगभरातील ज्ञानी विद्वान मंडळींना या भूमीवर मृत्यू यावा अशी कामना असायची। जगभरातील श्रीमंत व्यापाऱ्यांना इथे येऊन व्यापार करण्याची मनीषा असायची। इथे रस्त्यावर बसून हिरे विकले जात होते। इथली संपत्ती आणि समृद्धी संपायलाच तयार नव्हती। चांगल्याच्या जोडीला जगभरातील समस्त लुटारू आणि गुन्हेगार मंडळींना सुद्धा ही भूमी खुणावत होती आणि म्हणूनच या भूमीवर वारंवार आक्रमणे झाली। येणारे लुटारू अफाट संपत्ती लुटून जायचे, पण इथली संपत्ती आटायलाच तयार नव्हती। इथली समृद्धी संपतच नव्हती। तुर्क आले, मुघल आले, ते आले आणि इथलेच झाले, प्रचंड लूट केली, पण देश तरीही श्रीमंतच होता। ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, प्रचंड लूट केली, पण तरीही देश श्रीमंतच राहिला। ब्रिटिशांनी इथल्या संस्कृतीवर, धर्मावर आघात केले आणि मग हा देश आणि समाज आतून दुबंगू लागला। वर्णाश्रम, जाती व्यवस्था या कालौघात भ्रष्ट झाल्या। भ्रष्ट स्वरूप हेच मूल स्वरूप आहे। हा बुद्धिभेद ब्रिटिशांनी इथले हस्तक वापरून केला आणि आपण त्यातच फसलो। तरीही 1947 साली डॉलर 1 रुपयाच्या सममूल्यच होता बरं का। पुढची 70 वर्षे काँग्रेसने हा देश अक्षरशः लुटला, ओरबाडून खाल्ला। हा देश कधीच दरिद्री आणि गरीब अजिबातच नव्हता, पण याला वारंवार गरीब बनवण्याचे शिस्तीत प्रयत्न नक्कीच झालेले आहेत। ब्रिटिश आणि काँग्रेस यांनी मिळून हा देश भिकेला लावला, तोही अगदी शिस्तीत। मुघल जसे लुटारू म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, तसेच ब्रिटिश सुद्धा लुटारू म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले। लुटारू लोकांनी नेटिव्ह अर्थात स्थानिक लोकांना लुबाडता यावे म्हणून केलेले कायदे आपण संविधान म्हणून आपल्याच छाताडावर एखाद्या बिल्ल्यासारखे गेली 70 वर्षे वागवतो आहोत आणि म्हणूनच आपण दररोज अजूनही दरिद्री होत चाललो आहोत। या सगळ्या चक्राला खीळ घातली नरेंद्र मोदी या माणसाने। तो सगळा खेळ उद्ध्वस्त करायला निघाला आहे आणि म्हणूनच ब्रिटिशांची मांडलिक असणारी काँग्रेस पिसाळली आहे। त्यांच्या धन्याने निर्माण केलेली व्यवस्था मोदी उद्ध्वस्त करत आहेत आणि हेच त्यांना पचत नाहीये। त्यांना याची देही याची डोळा हे बघावं लागतंय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्यांचा खेळ किती सुंदर होता ते जरा जाणून घ्या। आधी हा श्रीमंत बुद्धिमान लोकांचा देश लुटून घेतला आणि अशा तरतुदी केल्या जेणेकरून या देशातील उत्कृष्ट मेंदू देश सोडून निघून जातील आणि त्याच लुटारूंच्या देशात जाऊन त्यांचे नौकर म्हणून सेवा करतील। लुटारूंचे देश श्रीमंत कसे झाले बरे? अहो, आपल्याच देशाला लुटून आणि आपले बुद्धिमान त्यांची संपत्ती तिथे अधिक वाढावी म्हणून राबतात। इथे आपल्या छाताडावर कमी बुद्धीचे लोक राज्य करतात, जे आपल्याला अधिकाधिक नागवत असतात। आपल्याला तुकड्या तुकड्यात विभागण्यासाठी जातीभेद, धर्मभेद या गोष्टी आहेतच आणि हा खेळ गेली 70 वर्षे सुखे नैव सुरू होता। या खेळालाच
नरेंद्र मोदी हा माणूस सुरुंग लावत गेला. खरं तर मुळातून नरेंद्र मोदी हा खेळच उद्ध्वस्त करत आहेत आणि काँग्रेस आपल्या स्वामींची वर्तमानात सुरू झालेली आणि भविष्यात पूर्णत्वाला जाणारी पडझड बघून कळवळून आक्रंदन करत आहे. बरं, आत्ताच हल्ला अधिक ताकदीने हे काँग्रेसी का करतायत? कारण भारताचा राष्ट्रपुरुष आता आळोखे पिळोखे देत जागा होतोय. देशातील लोकांचा न्यूनगंड गळून पडतोय. भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय. यातील मुख्य भूमिका बजावत आहेत ते इथले उद्योगपती. आजवर भारतात बहुराष्ट्रीय कंपन्या येऊन वाटेल तितका पैसा छापायच्या आणि आपण कौतुकाने बघायचो. आता भारतीय उद्योजक जगभरात कंपन्या सुरू करत आहेत. तिथल्या स्थानिक कंपन्यांशी स्पर्धा करत आहेत, त्यांना मात देत आहेत आणि अब्जावधी रक्कम कमावत आहेत. काँग्रेस ज्यांची दासी होती अशी सगळ्यांची ख्रिस्ती राष्ट्रे त्यांच्या बहुराष्ट्रीय कंपन्या या जागृत भारताशी सामना करण्यात सपशेल अपयशी ठरत आहेत. जगभरात भारतीय उद्योजक मिळवत असलेली कंत्राटे, मग ती आखाती देशातील असतील अन्यथा अन्य विकसनशील देशातील असतील, ती सगळीच्या सगळी कंत्राटे या ख्रिस्ती कंपन्यांना मात देत मिळवलेली आहेत आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली जात आहे. आपण अन्य देशांना मदत म्हणजे मदतच करतो, त्यांच्या भानगडीत नाक खुपसत नाही. आपली वसाहतवादी वृत्ती अजिबातच नाही. त्यामुळे ख्रिस्ती कंपन्या आणि त्यांचे देश यांची जगाला ताब्यात घेण्याची जी स्वप्ने आहेत तीच भारत सर्वत्र उद्ध्वस्त करत सुटला आहे. म्हणूनच मग मालकाने, आता यांचे मालक भरपूर आहेत, जसे गोरे, किरिस्ताव, तसे आता हे चपट्या नाकाचे चीनी यांचे नवे नवे ताजे मालक झालेत. या सगळ्यांच्या पार्श्वभागावर रट्टे ओढले आहेत की मोदींना आम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणात आडवे करू शकत नाही. तुम्ही त्यांना देशांतर्गत राजकारणातच नामोहरम करा आणि यांना ते जमत नाही म्हणून मग असे भेसूर रडून हे सगळे अपशकुन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत हे राष्ट्र आता विश्वगुरू बनत आहे हे पाहून हताश झालेल्या गुलामांनी हा अपशकुन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापेक्षा काँग्रेसी वर्तनाचे मूल्य हे अधिक अजिबातच नाही. भारताला जर पुनर्वैभवानं पुन्हा सजलेलं बघायचं असेल, विश्वगुरू म्हणून बघायचं असेल तर नरेंद्र मोदी या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे डोळे झाकून उभं राहणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. करोडो लोकांचं स्वप्न हा एकमेव माणूस सत्यात आणू शकतो हीच आजची वस्तुस्थिती आहे आणि सोबतच देशांतर्गत लागलेली कीड सुद्धा हा माणूसच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ करू शकतो असा विश्वास आता अनेकांच्या मनामध्ये जोर धरू लागला आहे. तेव्हा मित्रांनो, सावध रहा, सजग रहा, सारासार विचार करा आणि मगच आपली भूमिका ठरवा. काँग्रेस आणि त्यांचे चेले चपाटे असे पिसाळल्यासारखे का वागत आहेत हे कदाचित आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच. मित्रांनो, या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत अवश्य शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा विनंती, जर तुम्ही अजूनही महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.